पण खरं आहे हा, साराने तिची इच्छा स्पष्टपणे बोलून दाखवली होती माझ्याजवळ. म्हणजे ती म्हणाली होती की चांगली स्वप्न बघणं आपल्या हातात असतं, पण ती पूर्ण करण्याची इच्छा ठेवली की आपल्यालाच त्रास होतो. ती आई बाबांचा सहवास स्वप्नामध्ये जगत होती. सो ही तिची इच्छा अपूर्ण राहणं अशक्य आहे. मग काय असेल तेच शोधावं लागेल आपल्याला. यार काय बसलीस गिरी सकाळी सकाळी. हणम्या हणम्या, अरे कुठे कडमडतोय? हणम्या दादा, अरे पाणी कुठे? ए हणम्या दादा, अरे पाण्याचा काय प्रॉब्लेम झालाय? अरे हणम्या, अरे पाणी आटलं की काय? हणम्या, डफर काय लफडाय? अरे बोल ना हणम्या. अरे मला इकडे कॉलेजला जायला उशीर होता ना. हो ना, ऑफिसला कधी जाऊ, देवपूजा कधी करू? ते सकाळी मोटर चालू करायला विसरलो. हा, तुझी खूप नाटकं चालली आहेत ना. हा, केव्हापासून बघते? हा हा, तुझं ना रेक्टर मॅमलाच नाव सांगते. सांगा सांगा. दुर्गा मॅडम आहेत कुठं? बाहेर गेल्यात त्या. तू तोंडाकडे काय बघत बसलायस? मग पाण्याचं काय ते चालू कर ना. अहो आता चालू केली आहे मोटर, येईल अर्ध्या तासात पाणी. महाजनांचं सावित्री गर्ल्स हॉस्टेल हेच का? वय हेच आहे, पण रेक्टर मॅडम बाहेर गेल्यात. नाही नाही, मला त्यांना नाही भेटायचंय, मी साराला भेटायला आली आहे. ती इथेच राहते ना? आपण कोण? मी मिसेस पराडकर. मी सुस्वरूप विवाह मंडळातून आली. साराने लग्नासाठी तिकडे नोंदणी केली होती ना. काय? हो,